15 दिवसाच्या मागे ज्या भोपळ्याला आपण बाटलीमध्ये घातलं होतं त्या एक्सपेरिमेंटचा रिझल्ट एवढं भारी येऊ शकते मला असं कधीच वाटलं नव्हतं. तर आज पण की नाही सकाळी लवकर आपली गाडी घेऊन की नाही मी मळ्याकडे निघालो. आता हे तर की नाही आपलं रोजच काम आहे, कारण जोपर्यंत की नाही असं पिकातून एक फेरी मारत नाही की नाही तोपर्यंत आपला दिवसच चालू होत नाही. त्यामुळे आजच्या पण दिवसाची सुरुवात की नाही मी इथूनच केलेलं. पण इथं फिरता फिरता की नाही मला आपलं केलेलं भोपळ्याचा एक्सपेरिमेंट आठवला, कारण बरोबर 15 दिवसाच्या मागे की नाही आपण या बारक्या भोपळ्याने असं बाटलीमध्ये घातलेलं आणि तीच भोपळा असं रोज जरा जरा वाढत की नाही एवढे मोठे झाल्यात. पण आता ही सगळे मोठी तर झाल्यात, पण आता याला काढायचं कसं, कारण हे जेव्हा बारकं होतं की नाही असं निवांत मध्ये गेलेलं. पण आता तर की नाही हे पूर्ण बाटली बरोबर झालंय. आता या बाटलीवरचा जो पोरग्याचा शिक्का आहे की नाही त्या भोपळ्यावर उठलाय की नाही मला ते बघायचं होतं. त्यामुळे त्याच्या वरली बाटली की नाही त्यास कात्रीनं कापून आणि पक्कडनं ओढून की नाही काढायला चालू केलं. मग आता एकदा जे सगळे बाटलीतून काढून झाल्यावर ना की नाही पहिल्यांदा त्यांना धुवून पण घेतलं आणि ह्यो आपला केलेला एक्सपेरिमेंट की नाही 100% सक्सेस झालाय, कारण या दोघांवरती की नाही बाटली सारखी सगळे नक्षी उठल्या. त्यात असं ह्या भोपळ्यावर तर की नाही असं बारकी बारकी पोरं पण आहेत. मग आता आपल्या मागच्या पार्ट मध्ये कोण कोण येस कमेंट केलं की नाही त्यांनी सगळेजण जिंकलेले आणि ज्यांनी नो कमेंट केलेत की नाही त्यांनी सगळेजण हरल्यात. बाकी मग हे तुम्हाला एक्सपेरिमेंट कसं वाटलं ते कमेंट करा आणि असंच काहीतरी नवीन नवीन बघण्यासाठी जायचं तर फॉलो पण करून जावा.